खबर वही जो सच को दिखाएं। आयपीसीए कंपनीतील गरीब कामगारांच्या हक्काच्या पैशावर डल्ला. हिंगणीतून धक्कादायक आरोप समोर आले आहेत. हिंगणी येथील आयपीसीए कंपनीचे एमडी विनायक फडणीस यांच्यावर कामगारांच्या आर्थिक शोषणाचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. हिंगणी येथील आयपीसीए कंपनी विरोधात कामगारांच्या हक्कांसाठी भास्कर मुदे गेल्या 15 दिवसांपासून साखळी उपोषण करत आहेत. मात्र त्यांच्या म्हणण्यानुसार कंपनीने अद्याप उपोषणाची दखल घेतलेली नाही. पहा काय म्हणतात उपोषणकर्ते. हिंगणी येथील आयपीसीए कंपनीचे एमडी विनायक फडणीस यांच्याकडून कामगारांची आर्थिक लूट, गरीब कामगारांच्या हक्काचा पैसा खाणाऱ्या विनायकवर गुन्हे दाखल करा असे ठेकेदार साहेब त्यांची प्रेस नोट उमटल्याबरोबर ठेकेदार जतींद्र रणनवरे इथे आले. 2-3 वेळा आमच्या पोटावर पाय देता समजून सांगितलं, पण त्यांना म्हटलं मी कोणाचंही नाव न घेता, ठेकेदाराचं कुठलंही नाव न घेता मी जे माझं वक्तव्य केलं ते ठेकेदारी पद्धती बंद करा, इथल्या लोकांना काम द्या, एवढंच माझी मागणी आहे. आता आम्ही ती कंपनी, आमची शेती परत घेऊ. तुमची कंपनी घेऊन तुम्ही कुठले लोक आहात ते तुम्ही आपल्या गावाला निघून जा. मी गोविंदा पेटकर, शेतकरी संघटना तालुका अध्यक्ष. आपल्या इथे हिंगणीला इफ्का कंपनी सुरू झालेली आहे आणि तिथे रोजगार उपलब्ध करून दिला आहे आमच्या युवकांना. पण 680 रुपये कंपनी रोजगार देत असताना तेवढा रोजगार, तेवढे पैसे हे काम करणाऱ्या मजुराला मिळत नाही, ही आमची शोकांतिका आहे. आणि मधात असणारे अलका मॅडम आणि ठेकेदार आणि मधातले पुन्हा काही अधिकारी आमचे पैसे खातात. या शेतकऱ्यांच्या मुलांचे पैसे हे लोक खातात. त्याच्यामुळे जो दर ठरवून दिलेला आहे कंपनीने तो 680 रुपये दर हा रोजगारांना मिळाला पाहिजे, ही आमची इफ्का कंपनीकडे विनंती आहे. काही कंपनी जी म्हणजे स्टार्ट झालेली आहे, उभी झालेली आहे, तर त्या कंपनीमध्ये जे काही म्हणजे भेदाभेद जो काही चालू आहे म्हटलं तर मला असं वाटतं की कुठेतरी समसमान म्हणजे दृष्टिकोनातून आणि एक माणुसकीच्या भावनेतून इथले जे काही स्थानिक बेरोजगार आहेत, जे सुशिक्षित आहेत, तर त्यांना कुठेतरी पोटाची भाकर मिळायला पाहिजे. औद्योगिक जगतातले जे काही म्हणजे मॅनेजमेंट बॉडी आहे यांनी करावं अशी माझी कडकडीची आग्रहाची विनंती आहे. धन्यवाद. खबर वही जो सच को दिखाएं.